एमडी ड्रग्स और देशी पिस्टल के साथ एक आरोपी को काशीमेरा पुलिस ने किया गिरफ्तार। काशीमेरा पुलिस स्टेशन की हद में एक आरोपी को जाल बिछाकर 12 ग्राम एमडी ड्रग्स, एक देशी पिस्टल और 3 जिंदा कारतूस के साथ गिरफ्तार किया गया है। आरोपी का नाम फिरोज सादिक शेख है, जिसको वेस्टर्न एक्सप्रेस हाईवे MICL बिल्डिंग के पास ठाकुर मॉल के पीछे महाजनबाड़ी से गिरफ्तार किया गया। आरोपी को थाने कोर्ट में पेश किया गया, जहां पर आरोपी को 4 दिन की पुलिस हिरासत में भेज दिया गया है। गिरफ्तार आरोपी के साथी साकिब की तलाश पूरी कर रही है। काशीमेरा आरोपी से यह जांच कर रही है कि आरोपी ने पिस्टल जांच कर रही है कि आरोपी पिस्टल कहां से लाया और किसको देने वाला है, साथ ही इसके साथ कितने लोग के काम कर रहे हैं। काशीमेरा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत ठाकूर मॉल आहे। या ठाकूर मॉलच्या परिसरामध्ये एक आरोपी जो आहे तो एमडी विक्री करण्यासाठी येणार आहे अशा आमच्या डिटेक्शनचे AP काळे साहेबांनी त्यांच्या टीमला खबर मिळाली होती आणि त्या खबरीनुसार आम्ही आमच्या वरिष्ठांना त्याबाबत माहिती दिली। माननीय आमचे ACP साहेबांनी, माननीय DCP साहेब या दोघांनी त्याबद्दलची सूचना दिली होती। त्यांनी त्या प्रकारचे आम्हाला काही गाईडलाईन्स होते, त्या सूचना दिलेल्या होत्या आणि त्या ठिकाणी आम्ही आमची एक टीम साध्या गणवेशामध्ये गेलेली होती। त्यावेळेला जो आरोपी आहे तो आरोपी त्या ठिकाणी मिळून आला। त्याची आम्ही झडती घेतली असता आपल्याला त्याच्याकडे 12 ग्राम एमडी मिळून आली आणि 12 ग्राम एमडी मिळून आली। त्याच्या समेत एक गावठी बनावटीचे एक पिस्टूल KF 7.65 असे लिहिलेलं, त्याची किंमत साधारणतः 1,13,000 रुपये किमतीचं हे जे पिस्टल आहे ते आणि त्याच्या समेत 3 जे बुलेट आहेत त्या बुलेट 3 आपल्याला मिळून आले। त्यानुसार आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि आरोपीला आता सध्या रिमांडमध्ये आरोपी आहे आमच्याकडे आणि त्याची आमची जो गुन्ह्याचा तपास आहे तो चालू आहे। सर, तुम्हाला पोलीस मार्गमेट भेटली होती की एमडी करत घेऊन आता त्याच्यासोबत वेपन पण आहे आणि कुठं तो आरोपी इस्तेमाल करू शकतो त्यासाठी होतं की तुम्हाला कल्पना नाही? आम्हाला सुरुवातीला एमडीची खबर होती की एमडी घेऊन येणार आहे म्हणून, परंतु त्या समेत आम्ही झडती घेतली त्यावेळेला त्यात आम्हाला हे वेपन सुद्धा मिळून आलेलं आहे। वेपन कशासाठी ठेवला होता तो? नाही, वेपन कशासाठी ठेवलं त्याबद्दल आमचा अजून तपास चालू आहे की वेपन कशासाठी ठेवलं होतं, ते कुठून आणलेलं आहे त्याबद्दलचं पार्ट ऑफ इन्व्हेस्टिगेशन आहे तो चालू आहे। सर, याच्यामध्ये किती आरोपी आणि त्याच्यावर काय आरोप दाखल आहे का? तपास चालू आहे, त्याबद्दल अद्यापर्यंत गुन्हे दाखल आहे त्याची माहिती मिळालेली नाही, पण इन्व्हेस्टिगेशन आमचं चालू आहे।